नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. गंगापूर तालुक्यातील गवळी धानोरा शिवारातील गट नंबर 91 येथील अडाणी आईवडिलांना खोट्या पद्धतीने रजिस्ट्री करून घेऊन 25 वर्षापासून वडील परिचित कसत असलेली जमीन वडील यांच्याकडे मोलमजुरी काम करून भरत असलेल्या सावकाराने निरक्षर असलेल्या शेतकऱ्याकडून बनावट रजिस्टर करून घेतलेल्या जमिनीचा ताबा मिळेना म्हणून कुटुंबाला धमक्या देत थांबा घेण्यासाठी वेळोवेळी पर्याय वापरत असलेले कुटुंब मात्र वेटीस धरलं जाते आणि शासन दरबारी जमीन अनेकांना दरवर्षी खरेदी विक्री करून दरवर्षाला वेगवेगळ्या लोकांना विकत असल्याने मूळ जमीन कसत असलेल्या कुटुंबांवर दडपशाहीचा आरोप करत सूर्य वार्ताशी बोलताना आपली व्यथा मांडली आहे. शासन दरबारी न्याय कसा मिळेल याबाबत परिसरात चर्चा सुरू आहे. हे कुटुंब आपली स्वतःची जमीन कसून मोलमजुरी करून आपले कुटुंब सांभाळत आहे. सावकार मात्र जमीन हडप करण्यासाठी वेगवेगळे पर्याय वापरत आहेत. प्रशासन या कुटुंबाला कुठली मदत करणार याबाबत चर्चा सुरू आहे. आमचे वडील कामाला होते त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते नाही हे केलं बाबू आमच्या वडिला ठेवून. काय जमिनीचं काय झालेलं आहे नेमकं? म्हणजे विकली का तुम्ही विकली? नाही आम्ही काहीच नाही केलं, आम्हाला त्याने हडप केली त्याने. बरं, त्यानं. किती वर्ष झाली या गोष्टी? तरी 27-28 वर्ष झाले. हा. किती वर्ष झाले? 28 वर्ष झाले कम्प्लीट. अच्छा, म्हणजे 28 वर्ष तुमच्या वडिलाच्या काळात ती जमीन त्यांनी हडप केली. हडप केली, म्हणजे नेमकं त्यावेळेस त्यांची रजिस्ट्री करून घेतली तुम्ही. हा, मग ही जमीन तुमच्या ताब्यात आहे का त्यांच्या? आमच्या ताब्यात आहे. स्वतः आम्ही 25-30 वर्ष 25 वर्ष स्वतः आम्हीच करतो सगळी शेती. तुम्ही नेमकं जमीन करत असताना तुम्हाला कोणी अडी अडचणी काही? हो, फोनवर धमकी दिल्या जातात का बाबा ती जमीन आमची आम्ही विकत घेतलेली आहे आणि जर तुम्ही जमीन सोडली नाही तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ, बाहेर आल्यानंतर बघू, तुम्हाला काही पैसे लागले तर ते सांगा, आम्ही तुम्हाला ते करून आणि जमीन आमच्या नावावर करून घेऊ, जमीन आमच्या ताब्यात देऊन टाका, असं त्यांच्या धमकी येतात आम्हाला. ह्याविषयी तुम्ही काही प्रकारे शासकीय दरबारी याच्या काही मागणी केली का? कुठं काही इच्छा काय तुमची नेमकी? इच्छा समजा आम्हाला समजा जर गुन्हा दाखला मी करू शकतो त्यांच्यावरती. नाही करू शकता, हा भाग वेगळा केलेला आहे का? नाही केलेलं नाहीये. नेमकं म्हणणं काय आहे तुमचं? मग याच्यावर काय व्हायला पाहिजे? आमची जमीन आम्हाला रिटर्न दिली पाहिजे. अच्छा, कोणी दिली पाहिजे? तुम्ही तर प्रकरण दाखलच केलेलं नाही. दिली पाहिजे छगांनी आणि ते विश्वनाथ बरोबर आहे, नारायण तुमचं वाकळे म्हणणं यांनी. बरोबर आहे. शासन दरबारी जाणार केव्हा? तुम्ही न्याय मागणार कोणाला? आजच मागणार आहोत आम्ही न्याय. मग असा हा न्याय मागण्यासाठी किमान तुम्ही तत्पर आहात. हो, किती एकर क्षेत्र आहे? 3 एकर अच्छा, किती दिवस झाले तुमच्या वडिलांनी देऊन का हा. तिथे रजिस्ट्री करून घेतलेलं का? हा. ते 27-28 वर्ष झाले. तेव्हापासून तुम्ही हे प्रकार जमीन तुमच्या ताब्यात असेल तर- हा, सगळं आमच्या ताब्यात आहे. आजोगी आजी, तुमच्या काळामध्ये ही जमीन विक्री झाली होती का? नाही, इकडे नाही झाली. आमचा म्हातारा तिथं कामाला होते. कामाला तर गोडीनं त्यानं औरंगाबादला नेलं. मला माहित झालं का बा म्हातारा औरंगाबादला गेला. मी मागून गेले, मी पडूच दारीन. आणि तो म्हणतो खून जर 2 झाले, एक खून झाला 40,000 दिले का मोकळा, 2 खून झाले का 80,000 दिले झालं मोकळा, असा धमकी देतो. दिली त्यानं आम्हाला. अच्छा, हा. संबंधित व्यक्तीने तुम्हाला धमक्या दिल्या. नेमकं किती वर्ष झाली या आता त्या जमिनीला? धमक्या द्या तुम्ही का नडी. किती वर्ष झाली ही जमीन तुम्ही त्यांना म्हणजे त्यांनी हडप केली होती? 28 वर्षे. 28 वर्षापासून. हा, ह्यो धमकी देतो येता जाता आम्हाला. अच्छा, आता मी म्हातारा आमचंच माणूस आहे. आहे. ही जमीन आहे ना, आमचे वडील कामाला होते तिथे. हो, आणि मी बी कामाला होतो. मी 3 वर्ष काम केलं त्याच्याकडं. नंतर ते काय म्हणे, मला छगन बाबा आमचं एवढा कागद फाडून द्या. ते मग माझी बाया द्यावून आले, मी कागद फाडून देऊन ते तिची बायको मेली तिकडं केदारनाथ मध्ये. संबंधित जी जमीन त्यांच्या गेली होती त्याच्यानंतर काही जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार झाला का? नाही यावर बिवर काहीच नाही झाला. त्या संबंधित व्यक्तीने जे त्यांच्या नावावर त्यांनी विकली का? त्यांना विकली नारायण वाकळे आणि सुभाष शेलार. हे आम्हाला धमकी देते रस्त्याना का बुवा तुम्ही जमीन द्या, नाही तर मग तुम्हाला पैसे देतो, मग तुम्हाला पाहून घेऊ आम्ही. अच्छा, मग तुमच्या हा व्यवहार तुमचा खोटा झालेला आहे? ते खोटा यावर झालेला आहे. मी स्वतः ते 2 वर्ष काम केलं सर, आणि ते म्हणे नंतर मी तो कागद फाडून देतो. मग त्याच्यानंतर आमचे वडील वारले, त्यांना कागद फाडून दिलं नाही. नंतर मग आमचे बंधू वारल्यानंतर ते ना
तीन मार्च 2014 माझे वडील एक्सपायर झाले असता त्यांनी परस्पर रजिस्ट्री ही घेतली. विश्वनाथ नारायण वाकळे आणि सुभाष शेलार यांच्या नावे ती जमीन करून दिलेली होती. आणि त्याचे 2014 साली वडील एक्सपायर आम्ही त्या गडबडीत असताना त्यांनी ती रजिस्ट्री केलेली आहे. त्याच्यानंतर आता 2024 मध्ये त्यांनी एक नवीन खिल्लारे म्हणून नावाचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या नावावर करण्यात येत आहे. म्हणजे जमीन. तुमचं म्हणणं आहे की संबंधित व्यक्ती होऊ नये असं हा, आमची म्हणणं आहे की बाबा ही फेरफार थांबली पाहिजे आणि ही जमीन विक्री झाली नाही पाहिजे. परस्पर व्यवहार झालेला आहे हा. ह्या ठिकाणी जो प्रकार आहे त्या प्रकाराला संबंधित कुटुंब वेठीस धरल्या असल्याचा प्रकार या ठिकाणी असला तरी हे प्रकरण कुठल्याही शासन स्तरावर पुढे खरेदी विक्रीचे व्यवहार होऊ नये असं या कुटुंबाचं म्हणणं आहे. पुढील कारवाईसाठी ते पुढे झुंज देणार आहेत. तर याकडे संबंधित शासन प्रशासन काय करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी प्रकाश सातपुते, सूर्य वार्ता न्यूज, छत्रपती संभाजीनगर.